जुलै महिन्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी उलटापालट झाली असून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचे दर हे घसरले आहेत. सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली असून नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी सुवर्ण संधी ठरणार आहे. सोन्याच्या दरामध्ये घसरण होण्यासाठी अनेक कारणं समोर आली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये घसरण करण्यात आली आहे. त्याचबरोबर इस्रायल आणि इराणमधील भूराजकीय तणाव कमी झाले आहेत. याचाच परिणाम सोन्याच्या किमतीवरती झाला आहे, ज्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात झालेली ही घसरण गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी ठरू शकते. त्याचबरोबर सामान्य नागरिकांचा सोने खरेदी करताना मोठा फायदा होणार आहे. जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमची हजारो रुपयांची बचत आता होणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर चांदीच्या दरामध्ये ही मोठी उलटापालट झाली आहे. मागील दिवसामध्ये सोन्याचे दर हे गगनाला भिडले होते, त्यामुळे सामान्य नागरिकांना सोनं खरेदी करणं अशक्य झालं होतं. ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. पण आता जुलै महिन्यामध्ये नवीन सोन्याचे दर समोर आले आहेत. तर नेमके सोन्याचे दर किती हजारोंनी घसरले आहेत आणि ग्राहकांचा किती हजारोंचा फायदा होणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोन्याचे दर हे कायम स्थिर नसतात, त्यामुळे ग्राहकांनो लक्षपूर्वक ऐका की ही सोन्याच्या दरामध्ये झालेली घसरण किती दिवस स्थिर राहू शकणार आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीमध्ये होणारी घसरण पाहता केंद्र सरकारची काल एक बैठक पार पडली, ज्यामध्ये सोन्याच्या दराबाबतीत मोठी चर्चा करण्यात आली. भारताचा रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या आयातीमध्ये घट झाली. सोन्याच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण नागरिकांना सोन्याच्या किमती कधी घसरतील आणि कधी वाढतील याची शक्यता सांगता येत नाही. त्यामुळे लक्षपूर्वक बघा की नेमक्या सोन्याच्या किमतीचा दर किती दिवस स्थिर राहणार आहे आणि सरकारकडून सोन्याच्या बाबतीत कोणते मोठे निर्णय घेण्यात आले आहेत तेही आपण पाहूया. आता इराण आणि इस्रायल मधील वातावरण शांत झाल्यामुळे भारतीय नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नागरिक सोनं खरेदी करू शकणार आहेत, परंतु हे राजकीय वातावरण तणावामध्ये आलं तर या दरामध्ये परत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षपूर्वक पहा की काल पार पडलेल्या बैठकीमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सोन्याच्या दराबाबतीत कोणतं मोठं विधान केलं आहे, नेमक्या किती हजारोंनी किमती कमी झाल्या आहेत आणि किती दिवस हे सोन्याचे दर स्थिर राहणार आहेत. आपण पाहूया की जुलै महिन्यापासून नवीन सोन्याचे दर कोणते जाहीर करण्यात आले आहेत. जुलै महिन्यापासून सोन्याच्या दरात झालेली घसरण आणि चांदीच्या दरामध्ये झालेली मोठी उलटापालट आपण पाहणार आहोत. सोनं हा सर्वात मौल्यवान धातू आहे आणि सोन्याच्या धातूबाबत सर्व माहिती नागरिकांना असणं गरजेचं आहे. कारण सोन्यामध्ये 24 कॅरेट सोनं आणि 22 कॅरेट सोनं असे प्रकार येतात. त्यामुळे नेमकं 24 कॅरेट सोन्याचा दर किती आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा दर किती आहे हे देखील नागरिकांना जाणून घ्यावं लागेल. कारण सोनं हा खूपच मौल्यवान धातू आहे. सोनं खरेदी करण्यासाठी सामान्य ग्राहक सोन्याचे दर तर पाहत असतात, परंतु ज्या मोठ्या बँका आहेत त्या देखील सोन्याची गुंतवणूक करून ठेवतात, ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, अमेरिकेची सेंट्रल बँक किंवा चायनाची बँक, अशा मोठ्या मोठ्या बँका सोन्याची साठवणूक करत असतात आणि गुंतवणूक केली जाते. जेव्हा सोन्याचे दर जास्त होतात तेव्हा हे सोनं विकलं जातं आणि जेव्हा सोन्याचे दर कमी होतात तेव्हा सोनं खरेदी केलं जातं. त्यामुळे आता या बँकांना देखील मोठा फायदा होणार आहे. सोन्याचे दर घसरल्यामुळे या बँका जास्त गुंतवणूक करू शकणार आहेत. आता यामध्ये बघायला गेलं तर 2024 मध्ये देशातल्या मोठमोठ्या बँका होत्या, त्या बँकांनी 1045 टन सोन्याची खरेदी केली होती. यामुळे बँकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. मोठ्या अनुभवी सोनारांनी देखील सोन्याच्या बाबतीत मोठं विधान केलं आहे. सोन्याचे दर हे स्थिर नसतात. सोन्याच्या दरामध्ये मोठी उलटापालट चालूच असते. गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर हे गगनाला भिडले होते, परंतु आता सोन्याचे दर कमी होत आहेत. तर या संधीचा फायदा घ्या असं देखील मोठ्या सोनारांनी सांगितलं आहे. कारण पुरवठा वाढलेला आहे आणि मागणी कमी झाली आहे, त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होत असताना दिसून येत आहे. तुम्हालाही जर सोनं खरेदी करायचं असेल तर खरंच तुमची हजारो रुपयांची बचत होणार आहे. आता सोने खरेदी करणाऱ्यांमध्ये नागरिकांचा फायदा होणार आहे. जुलै महिन्यामध्ये सोन्याच्या किमती घसरल्या जाणार आहेत आणि ही किंमत स्थिर राहील का हे सांगता येणार नाही. कारण परत इराण आणि इस्रायलच्या युद्धाची तीव्रता वाढली तर परत सोन्या
सोन्याच्या दरामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनो आलेल्या संधीचा फायदा घ्या असं देखील अनुभवी सोनारांकडून सांगितलं जात आहे. कारण आता जॉन मिल्स यांनी दावा केला आहे की सोन्याच्या दरामध्ये होणारी घसरण ही 5 वर्षांमधील सर्वात मोठी घसरण असणार आहे. आतापर्यंत सोन्याचे दर हे खूपच वाढतच चालले होते. सोन्याच्या दरामध्ये कधीही घसरण झाली नव्हती. सोन्याचे दर हे वाढत चालले होते, पण यावेळेस पहिल्यांदा सोन्याचे दर इतक्या हजारोंनी घसरले आहेत. त्यामुळे नागरिकांचा हजारो रुपयाचा फायदा होणार आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची हजारो रुपयांची बचत यामध्ये होणार असून तुमचा फायदा होणार आहे. जॉन मिल्स हे स्वतः सोन्याच्या खाण्यांच्या कंपन्यांचे सल्लागार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आलेली माहिती ही 100% खरी ठरते. त्यांनी केलेला दावा हा कधीही खोटा ठरत नाही, कारण ते स्वतः सोन्याच्या खाण्यांच्या कंपन्यांचे सल्लागार आहेत. सोन्याच्या खाणीमधून सोनं निघण्यापासून ते सोन्याच्या दुकानापर्यंत सोनं पोहोचेपर्यंत सगळ्या प्रक्रियेचा अनुभव यांना असतो आणि त्यामुळे सोनं हा महागडा धातू असल्यामुळे सोन्याबद्दलची सविस्तर माहिती जॉन मिल्स यांना असते. अमेरिकेचे जॉन मिल्स यांनी सोन्याच्या दरामध्ये होणाऱ्या घसरणीबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे. सोन्याच्या किमतीमध्ये होणाऱ्या दराबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही चांगली संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर आली आहे. सोन्याची किंमत आता 50 ते 60 हजारांनी खाली येणार असल्याचा दावा अमेरिकन विश्लेषकांनी वर्तवला आहे, ज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आता हसू पसरणार आहे. 50 ते 60 हजार रुपयांनी सोनं कमी होणार असल्याचा दावा जॉन मिल्स यांनी केला. 2021 पासून सोन्याचे दर वाढतच चालले होते आणि आता 2025 पर्यंत सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. 2021 मध्ये सोन्याची किंमत ही 48,880 रुपये तोळा होती. त्यानंतर सोन्याच्या किमतीमध्ये परत वाढ झाली आणि नंतर 2022 मध्ये सोन्याचे दर 54,380 रुपयाला आले. सोन्याचे दर परत वाढतच गेले आणि पुढे जाऊन 2023 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 63,187 रुपये झाली. पुढे 2024 मध्ये सोन्याची किंमत आणखीन वाढून 76,885 रुपयांनी सोनं झालं. सोन्याचे भाव वाढतच जाऊन सोन्याचे भाव लाखापर्यंत पोहोचले आणि सध्याला 2025 मध्ये सोन्याचे भाव लाखापर्यंत गेले. त्यामुळे नागरिकांना सोनं खरेदी करणं अशक्य झालं होतं. पण आता खरंच हे लाखावर गेलेलं सोनं 50 ते 60 हजार रुपयांनी कमी होणार आहे. 60 हजार रुपयांची बचत नागरिकांची होणार असून निम्म्यावर सोन्याच्या किमती आल्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेलं इराण-इस्रायल वाद आता कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये घसरण करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुपया महाग झाल्यामुळे सोन्याच्या किमती कमी होताना दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी कमी आणि सोन्याचा पुरवठा जास्त झाला आहे. त्यामुळे हा मोठा फायदा आता नागरिकांना होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या घडामोडींचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे, कारण सोन्याच्या किमती गेल्या 5 वर्षांमध्ये जितक्या पटीने वाढल्या होत्या तेवढ्या जास्त पटीने सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होणार आहे. आतापर्यंत सोनं कधीच इतक्या हजारांनी घसरलं नव्हतं, परंतु आता सर्वात मोठा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. सोनं खरेदी केल्यावर हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे. सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होत असल्यामुळे नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे.